नमो नमः. नमो नमः. आपला सुभाषितातील सौंदर्य हा विषय चालू आहे आणि गेल्या वेळेला आपण एका श्लोकापाशी थांबलो होतो आणि शेवटचा तो श्लोक असा होता की दधी मधुरम मधुमधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव यस्य मनो यत्र संलग्नम तस्य तदेव हि मधुरम. म्हणजे बघा, आपण असं बघितलं होतं की दही गोड असतं, मध गोड असतो, द्राक्ष गोड असतात, अमृत सुद्धा गोड असतं. परंतु ज्याचं मन ज्या ठिकाणी संलग्न असतं, म्हणजे ज्याच्यावर ज्याचं मन जडलेलं असतं, ती गोष्ट आपल्याला अधिक मधुर वाटते, गोड वाटते, चांगली वाटते, हवीहवीशी वाटते. तसं आपलं आणि श्रावण महिन्याचं काही नातं आहे. श्रावण महिना म्हटलं की हा महिना खरं म्हणजे कसा आहे, श्रावण महिना म्हटलं की चालूच आहे अजून. आजच श्रावणी सोमवार आहे आणि आता संपत आलाय, पण तरीसुद्धा तो असावा, हवा हवासा आपल्याला वाटतो. तर श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो एक नवसृजनाची चाहूल देणारा असा महिना आहे. नवसृजनता त्याची चाहूल देणारा. तसंच हा महिना असा आहे की या महिन्यात नुसतं श्रवण करायचं. भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेलं हे मोठं वरदान आहे. कारण या महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं, पण कमी बोलायचं, नुसतं चांगलं ऐकायचं आणि ते मनन करायचं, असा हा महिना आहे. या महिन्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आजच श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहतात, शिवाची उपासना करतात आणि अशिवाचा त्याग करतात, असा हा महिना आहे. आणि मला सांगायला खूप छान वाटेल की श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाच्या तोंडी एक उक्ती आहे की श्रावण महिन्यामध्ये श्रवणाला महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये नवविधा भक्तीतली पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. तर नवविधा भक्ती आपल्या सगळ्यांना परिचयाचे. श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि त्या नवविधा भक्तीतली पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. म्हणून पण काही वेळेला काय होतं, श्रवणाचा ढोबळमानाने अर्थ काय आहे, तर दुसऱ्यांना सांगितलेलं ऐकणं, चांगलं ऐकणं. पण काही वेळेला कसं होतं की आपण दुसऱ्यांना सांगितलेलं नीट ऐकतच नाही आणि त्याच्यामुळे त्यांची मतं ऐकून न घेता आपण घाईघाईने आपली मतं प्रदर्शित करतो. त्याच्यामुळे काय घडतं, तर संवादाऐवजी विसंवाद घडतो. आणि म्हणून या महिन्यात चांगलं ऐकून त्याचं मनन झालं पाहिजे. भगवंताच्या विषयीचं प्रेम निर्माण करण्यासाठी, निर्माण होण्यासाठी आपल्या मनामध्ये काय झालं पाहिजे, तर श्रवण उत्तम रीतीनं काय श्रवण केलं पाहिजे, तर नाम, उत्तम गुण, चरित्र यांचं श्रवण करून त्याचं मनन, चिंतन, निधिध्यासन झालं पाहिजे. आणि म्हणूनच हा महिना आहे भक्तीचा महिना. अनुपम भक्तीचा अनुभव देणारा हा महिना आहे. हा महिना केवळ महिना नाही, तर ती एक भावना आहे, एक अनुभव आहे. आणि म्हणूनच त्या म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आज तर खूपच पाऊस, वरुणराजाने खूपच कृपा केलेली आहे. आज तर खूपच पाऊस पडतोय आणि मधून मधून श्रावण सरी बरसत होत्या, बरसत आहेत, त्याचा सुद्धा आपण अनुभव घेतोय. आणि त्या अनुरोधाने कवीला काही कल्पना सुचतात. आणि आपल्याला माहिती आहे की अपारे काव्य संसारे कवीर एका प्रजापती यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. म्हणजे या काव्यरूपी या संसारामध्ये की कवी हा एकटाच प्रजापती आहे, एकटाच ब्रह्मदेव आहे. तो त्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे तो आपल्या काव्यामध्ये बदल करू शकतो आणि तो कवीला अधिकार असतो. आणि त्या अनुरोधाने सुभाषितकारांना काही सुचलेली सुभाषितं आणि ह्या महिन्यात आठवणारे पक्षी, त्या अनुरोधाने मला काही सुभाषितांचं स्मरण झालं आणि ती सुभाषितं आज आपण घेणार आहोत. गेल्या वेळेला आपण अन्योक्ती बघितल्या
आणि आणखीनही पुढे मी अन्योक्ती सांगेन आपल्याला. पण आज या महिन्याचं औचित्य साधून काही पक्षी म्हणजे हंस, बगळे, कोकिळ पक्ष्याचं नुसतं स्मरण होतं, कारण वसंतात कोकिळाची खरी शान असते. पण त्या अनुरोधाने काही रचलेली सुभाषितं आणि या महिन्यात कडेकपारी दळून बसलेल्या बेडकांचा आवाज, बेडकांचा मंत्र जागर होतो आणि त्या दृष्टीनं काही सुभाषित आहेत. तर ती सुभाषितं, त्यातलं शब्दसौंदर्य, पदलालित्य, अर्थसौंदर्य आणि त्या अनुरोधाने प्रकट होणारा अर्थ आणि त्याचा आपल्या जीवनात आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल तो विचार आपण करणार आहोत. बघूया आपण आता. तर खरं म्हणजे कसं आहे, किम कोकिलस्य विरुतेन किम कोकिलस्य विरुतेन गते वसंते. वसंत ऋतू संपल्यानंतर म्हणजे वसंतामध्ये कोकिळ पक्षाची खरी शान असते, त्याचा मान असतो, त्याचा तो स्वरसम्राट आहे कोकिळ पक्षी. त्यामुळे तेव्हा त्याचं गाणं चांगलं वाटतं. आणि वसंत ऋतू संपल्यावर जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा कडेकपारी सगळे दडून बसलेले बेडूक राज डरावडराव करीत बाहेर येतात. तर कवी त्यावेळी काय म्हणतो त्या अर्थाचं एक सुभाषित आपण बघणार आहोत आणि त्याच्यातून काय अर्थ निघतो तोही आपण बघणार आहोत. तर बघा, पहिलं असं आहे सुभाषित. सुभाषितकार काय म्हणतो, भद्रम भद्रम कृतम. शब्दरचना बघा, भद्रम भद्रम याच्यामुळे कसा नाद निर्माण होतो. भद्रम भद्रम कृतम मौनम कोकिलैहि जलदागमे. भद्रम भद्रम कृतम मौनम कोकिलैहि जलदागमे. दर्दुराः यत्र गायन्ति तत्र दर्दुराः यत्र गायन्ति तत्र मौनम हि शोभनम. म्हणजे कोकिळ पक्ष्यांनी गप्प बसले ते, त्यांचा आवाज येत नाहीये, हे फार चांगलं आहे. भद्रम भद्रम कृतम, त्यांनी मौन धारण केलंय. मौन धारण केलंय ते फारच चांगलं आहे. कारण का तर यत्र दर्दुराः गायन्ति, म्हणजे दर्दुर म्हणजे बेडूक ज्या ठिकाणी गर्जना करतात, बेडूक ज्या ठिकाणी गातात, त्यांचा आवाज डराव थोडासा कर्कशही असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कोकिळांची तान मिसळली जाणंच शक्य नाही ना. त्यामुळे त्यांनी गप्प बसणं हे योग्य आहे असं कवी म्हणतो. मग यातून कवीला काय सुचवायचंय, आपल्याला जगात काय दिसतं आता सर्वत्र. आपण बघतो की सगळीकडे जो उठतो तो कविता करतो आणि र ला र ट ला ट केलं म्हणजे कविता झाली असं नाहीये. कवी हा खरं म्हणजे जन्मावा लागतो आणि त्यामुळे काय होतं की अशा ह्याच्यामुळे सुभाषितकाराच्या ह्या म्हणण्यातून अर्थ काय होतो बघा, की भद्रम भद्रम कृतम मौनम कोकिलैहि जलदागमे दर्दुराः यत्र गायन्ति तत्र मौनम हि शोभनम. म्हणजे मौन पाळणं हे किती फायद्याचं आहे कोकिळांनी. तर ज्या वेळेला डराव यांचा आवाज येतो, दर्दुरांचा म्हणजे बेडकांचा, त्यावेळी त्या आवाजात कोकिळांनी गाणं हे योग्य नाहीच आहे. त्यांची त्याच्यात किंमत राहणार नाही. म्हणजे या ठिकाणी सुभाषितकारला असं सुचवायचे की ज्या वेळेला कुठलेही कवी येतात आणि उत्सुक काव्य करतात, त्या काव्यामध्ये खऱ्या कवीची किंमतच राहत नाही आणि त्यामुळे त्यांचं कौतुक कुठला रसिक करेल. आणि म्हणून खऱ्या कवींनी त्यावेळेला गप्प बसणंच योग्य, हा अर्थ या सुभाषितातून दिसतो. आणि कवीला असं म्हणायचंय का असा विचार मनात येतो. कोकिळ पक्षी आपल्याला माहिती आहे की किती धोरणी आहे, किती हुशार आहे. तो काय करतो, आपली अंडी कावळ्यांच्या घरट्यात ठेवून उगवतो आणि असं आपला उद्देश तो साध्य करतो. आणि म्हणून कवीला असं म्हणायचे की या वेळेला कोकिळांनी गप्प बसणं, कोकिळ पक्ष्यांनी गप्प बसणं हेच योग्य आहे. तेव्हा त्यांच्या काव्याचं काही चीज होणार नाही. पण लगेच दुसऱ्या कवीला काय वाटतं बघा, म्हणजे ही सुभाषितं
त्या अनुरोधाने आठवली आहेत आणि म्हणून ती सादर आपल्या पुढे सांगावी आणि त्याचा अर्थ एक व्हावा असं मला वाटलं, म्हणून मी सांगते. दुसऱ्या कवी लगेच काय म्हणतो बघा याच्या विरुद्ध, की रे रे कोकिल, रे रे कोकिल मा भज मौनम, रे रे कोकिल मा भज मौनम, किंचित किंचित उदंचय पंचम रागम. रे रे कोकिल मा भज मौनम, किंचित उदंचय पंचम रागम. नो चेत् त्वं, नो चेत् त्वं, नो चेत् त्वां यः को जानीते, नो चेत् त्वां यः को जानीते, काक कदंबक पिहिते च्युते. च्युते म्हणजे आम्रवृक्ष, च्युते असा तो शब्द आहे. आणि काक कदंबक पिहित म्हणजे कावळ्यांनी झाकलेल्या आम्रवृक्षावर, कावळ्यांनी झाकलेल्या काक म्हणजे कावळा. रे रे कोकिल मा भज मौनम, किंचित उदंचय पंचमरागम. हे कोकिळा, हा सुभाषितकार काय म्हणतो बघा, हे कोकिळ पक्षा मा भज मौनम, तू मौन नको धारण करूस. आधीच्या श्लोकात काय सांगितलं, मौन धारण कर. आणि लगेच कवी आपल्या ह्याच्यात, कवीची काव्यरचना वेगळी कशी आहे आणि त्यातून काय अर्थदृग्गोचर होतो हे बघूया आपण. तर रे रे कोकिल मा भज मौनम, अरे कोकिळ पक्षा तू मौन धारण करू नकोस, गप्प बसू नकोस. थोडं तरी तू तुझा उदयीचे पंचम रागम, तुझा पंचम राग काढ, तुझा तू गाणं गा थोडं तरी, असं कवी म्हणतो त्याला. का, कारण तू जर गायला नाहीस, तू जर पंचम राग काढला नाहीस, तुझा स्वर जर ऐकवला नाहीस तर काय होईल, तर काक कदंबक पिहिते च्युते को जानीते. ह्या को जानीते म्हणजे कोण तुला जाणणार, कुठे, तर कावळ्यांनी झाकलेल्या या आम्रवृक्षावर. सगळीकडे कावळेच आहेत, मग तुला ओळखणार कोण, तुझी ओळख कशी पटणार. म्हणून तू मा भज मौनम, मा म्हणजे नको, आपण बघितलंय मा म्हणजे निषेधार्थ. तू मौन धारण करू नकोस, थोडं तरी तुझं दाखव, तुझी हे दाखव. म्हणजे कवीला या ठिकाणी असं सुचवायचंय की जर या जगात अनेक गुणहीन माणसं असतात, काही गुण नसतात, पण त्या गुणहीन माणसांनी झाकलेल्या ह्या लपेटलेल्या या जगामध्ये जर एखाद्या गुणी व्यक्तीनं आपले गुण स्वतःहून सांगितले नाहीत विनयाने, नम्रतेने, तर ते दुसऱ्यांना कळणार कसे. कोकिळेच्या रूपानं कवीनं बघा किती अर्थसौंदर्य आहे याच्यामध्ये. साधा एक सुभाषित, त्यातून केवढा अर्थ, म्हणजे सुभाषितम महांतम अर्थम प्रकटयती, याचा प्रत्यय कसा आहे तो. एक छोटंसं सुभाषित, पण त्यातून एक वेगळा अर्थ, की गुणहीनांनी भरलेल्या, ज्याला गुणांची किंमत नाही, अशा जगामध्ये स्वतःहून आपले गुण जर प्रत्येकाने पुढे येऊन दाखवले नाही, ज्यांच्यामध्ये काही गुण आहेत त्यांनी, म्हणजे कोकिळेमध्ये गाण्याचा स्वर हा तिचा गुण आहे, आणि तिने जर आवाज काढला नाही तर कळणारच नाही की याच्यात कोकिळ बसलेला आहे हे, असं कवीला म्हणायचं. आणि मगाच्या श्लोकामध्ये, गेल्या वेळेला मला मगाशी जो पहिला श्लोक सांगितला, भद्रम भद्रम कृतम मौनम, की त्यांनी गप्प बसावं, त्याच्यामध्ये मग गेल्या वेळेला एकाने आठवण करून दिली होती मला, की वसंत समये काकक काका पिकप पिका, म्हणजे काकक कृष्णा पिकप कृष्णा को भेदा पीक काकयो, वसंत समये प्राप्ते काकक काका पिकप पिका. म्हणजे पिक म्हणजे कोकिळ, पिक पक्षी म्हणजे कोकिळ. त्यामुळे वसंत ऋतू आल्यावर खरं कळतं त्याचं, की तो ह्या कावळा आहे का हे कोकिळ आहे. पण वसंत ऋतूचं आगमन संपल्यावर जे बाकीचे जे असतात, म्हणजे उदाहरणार्थ जास्त करून बेडूक, त्यांचा डराडोरा आवाज सुरू झाला की त्या कर्कश आवाजात कोकिळांच्या गाण्याला काहीही महत्त्व नसतं, आणि म्हणून हुशारीनं ते गप्प राहतात असं कवीला वाटलं. आणि ह्या श्लोकामध्ये, ह्या सुभाषितांमध्ये जो गहन अर्थ दडलेला आहे, की गुणी व्यक्तीने आपणहून नम्रतेनं आलं पाहिजे, म्हणजे अहंकाराने नाही, की माझ्याकडे खूप काही आहे म्हणून नाही, की नम्रतेने पुढे येऊन आपले गुण जगापुढे मांडले पाहिजेत. आता पुढे बघा, पुढचं आणखीन एक सुभाषित कसं आहे, कोकिळेच्या वरच आहे, की अरसिका पुढे अरसिकेशु कवित्व निवेदनम, म्हणजे अरसिक व्यक्ती असेल तर त्याच्या पुढे कविता करून किंवा चांगलं चांगलं बोलून काय उपयोग आहे, त्याला काहीच कळणार नाही.
ह्या हे अर्थ कोकिळेच्या माध्यमातून कवी सांगतो बघा की किम कोकिलैः कलरवैः पिक किम कोकिलैः कलरवैः पिक नाही सॉरी क्षम्यतां किं कोमलैः कलरवैः पिक तिष्ठ तूष्णीम् एते तु पामरनराः स्वरम् आकलय्य को वा रटति अयम् अये निकटे कटुनि रे वध्यतामयम् इति वदन्ति गृहीतदण्डाः इति वदन्ति गृहीतदण्डाः म्हणजे बघा अर्थ अगदी सोपा आहे, छान आहे आणि त्यातून ध्वनित होणारा अर्थ पण कसा आहे की या कवीने अरसिका पुढे कवित्व निवेदनम वाचून काही रसिक व्यक्ती नसेल तर तिच्या पुढे कितीही म्हणजे आपण म्हणतो गाढवा पुढे वाचली गीता काही व्यर्थ तसंच हे आहे की अरसिक माणसापुढे जर सांगितलं तर त्याला काही कळणारच नाही ना म्हणून तसं तर हे कोकिळेच्या माध्यमातून सांगितले की किम कोमलैः कलरवैः पिक म्हणजे हे कोकिळ तू बाबा थांब तू कोमल आवाज काढून काय उपयोग आहे तुझा कोमल शब्दांनी तुझा स्वर काढून काय उपयोग आहे तू क्षणभर तुष्णीम तिष्ठ तुष्णी म्हणजे गप्प राहा येते तू पामर नराहा स्वरम आकल यांना कळत नाही आहे पामर नर आहे म्हणजे ते तुझा स्वर अर्सिक माणसं आहेत ती आणि त्यामुळे त्यांना तुझा स्वर कळणारच नाही उलट ते काय म्हणतायत त्यांना त्या कर्कशच वाटतायत ते म्हणतात कोवा रटती अयम कोण हा कर्कश ओरडत आहे कोवा रटती अयम अये निकटे कटुनी कोण हा कटू शब्दात आणि कर्कश असा ओरडतोय ते काठ्या दंड्या घेऊन हातात येतील गृहीत दंड म्हणजे दंड काठी आणि गृहीत म्हणजे घेऊन ते काठ्या दंड्या घेतील हातामध्ये आणि ते म्हणतील कोवा रटती अयम हा कोण कर्कश आवाजात ओरडतोय याला ठार करा रे वध्यतामयम म्हणजे बघा रे वध्यतामयम अयम म्हणजे ह्याला ठार करा असं म्हणतील म्हणजे त्या माणसांना त्याचं तुझं महत्त्व तुझ्या गाण्यातला स्वर कळणार नाही तुझी तान कळणार नाही आणि म्हणून तू गप्प राहा बघा कसं त्यात वेगवेगळे कवी वेगवेगळ्या कोकिळेच्या बाबतीत कसं म्हणतात ते आणि म्हणून यातून अर्थ कसा ध्वनित होतो आपल्याला अर्थ सौंदर्य काय जाणवतो की अरसिक माणसापुढे काव्य वाचन किंवा कुठलीही गोष्ट सांगून काही उपयोग होत नाही उलट त्यांनी असं बघितलं पाहिजे की माझ्यासारखा कोणी उत्पन्न होतोय का उत्पद्यन्ते मम कोपी समान धर्मा माझ्यासारखा कोणी समान धर्माचा उत्पन्न होतोय का अशी म्हणून वाट बघायला पाहिजे आणि म्हणून एक प्रसिद्ध वचन आहे की अरसिकेश कवित्व निवेदनम मालिक म्हटलंय की अरसिक जो माणूस आहे ज्याला दुसऱ्याच्या ह्याची कदर नाही किंवा ज्याला कळत नाही चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत हे कळत नाही त्याच्यापुढे गप्प बसावं आणि त्याच्या लेखी सांगण्याचं हे परमेश्वरा माझ्या नशिबी तू देऊ नकोस त्याला काही सांगण्याचं मालिक म्हणजे माझ्या नशिबी तू ते लिहू नकोस लिख म्हणजे लिहू नकोस म्हणजे नको असं की त्याच्या पुढे सांगण्याची वेळ येऊ नये असं कवीला याच्यातून सुचवायचं आणि आणखी पुढचं एक सुंदर फार छान सुभाषित आहे तो संवादात्मक आहे ते तुम्हाला खूप आवडेल संवादात्मक आहे ते आता पावसाळ्यामध्ये नदीकाठी बगळे जमलेले असतात आणि बगड्यांची काय सवय असते पाण्यामध्ये डुंबतात चिखलात चालू असतं त्यांचं सगळं पावसाळ्यात तर त्यावेळेला एका नदीकाठी बगळे असे पाण्यात डुंबत असतात आणि तिथल्या शंखांचा वगैरे हे घेत असतात तिथल्या गोगलगाईंचा त्याच्यामध्ये ते असतात तर तेव्हा एक हंस चुकून मानस सरोवरातून एक हंस चुकून नदीकाठी येतो तेव्हा बगळे आणि त्यांच्यातला संवाद आणि हंसातला राजहंसामधला संवाद फार छान आहे तुम्हाला आवडेल प्रत्येक ओळी गणित अगदी सोपा आणि छान आहे खूप बघा कस्त्वम
कहा त्वम लोहित लोचनास्य चरणो. तो नदीकाठी हंस आलेला आहे आणि बगळा त्याला विचारतो, का त्वम, तू कोण आहेस? लोहित लोचनास्य चरणो कस त्वम, तू कोण आहेस? लोहित लोचनास्य चरणो. चरणो म्हणजे काय? तर लोहित लाल डोळ्याचा, लोचन म्हणजे डोळ्याचा, आणि हास्य म्हणजे तोंड, पण पक्षाच्या बाबतीत काय अर्थ होईल? चोच. त्या चोच की लाल डोळ्याच्या, लाल चोचीच्या आणि लाल चरणाच्या हे हंसा, हे तू कोण आहेस? तर तो हंस उत्तर देतो, हंस हा. असं असं ते सुभाषित आहे बघा. का त्वम लोहित लोचनास्य चरणो म्हणजे प्रश्नातच त्याचं उत्तर आहे आणि लगेच प्रश्न उत्तर अशा टाईपचं ते सुभाषित आहे. का त्वम लोहित लोचनास्य चरणो. लोहित लोचनास्य चरणो म्हणजे लोहित म्हणजे लाल, लाल डोळ्याच्या, लाल चोचीच्या आणि लाल चरणाच्या हे पक्षा, तू कोण आहेस? तो उत्तर देतो, हंसा. हा बगळा त्याला विचारतो, कुतो, चाल एवढंच, कुतो, कुठून आलास? तो काय उत्तर देतो, मानसात, मानस सरोवरातून आला. बघा किती छान आहे त्याचा हे की मानसात, मानस सरोवर. लगेच हा बगळा त्याला विचारतो, तत्र किमस्ती, तेथे काय आहे? त्या मानस सरोवरात काय आहे? तर हा काय उत्तर देतो हंस, सुवर्ण पंकज वनानी. सुवर्ण पंकज वनानी, सोन्याच्या कमळांची वन. सुवर्ण पंकज, पंकज म्हणजे कमळ, चिखलात वन. सोन्याच्या कमळांची वन. हां, आणखीन काय आहे तिथे? आंबा सुधा सन्निधम. आंबा म्हणजे पाणी, सुधा सन्निभम म्हणजे सुधा म्हणजे अमृत, अमृतासारखं गोड पाणी, अमृतासारखं गोड पाणी तिथं आहे. आणि काय आहे? तत्र किमस्ती आणि विचारल्यावर हा किती गोष्टी सांगतो बघा. एक कोण हंस, सुवर्ण पंकज वनानी, अंबा सुधा सन्निभा, आंबा म्हणजे पाणी, अंबस म्हणजे पाणी, आणि सुधा सन्निभा, सुधा म्हणजे अमृतासारखं गोड पाणी. नंतर काय? शंख निचया, शंखांचे ढीक, शंख निचया. मुक्ता शुक्ती, मोत्यांचे शिंपले. मुक्ता म्हणजे मोती आणि शुक्ती म्हणजे शिंपले. आणि शंख निचया आणि वैदुर्य रोहा क्वचित, आणि कुठेतरी थोडेसे वैदुर्य मणी आहे. पण एवढं ऐकून याचं समाधान होत नाही बगळ्याचं. तो विचारतो, तो काय विचारत असेल? एवढं सगळं सौभाग्य मानस सरोवरात आहे असं हंस सांगतो, पण हा बगळा काय विचारतो बघा. तो विचारतो, शंभुका किमु संती. शंभुका म्हणजे गोगलगायींचे शंख, त्याच्यातच यांना समाधान वाटतं ना बगळ्यांना. गोगलगायींचे शंख आहेत का असं तो विचारतो. शंभुका किमु संती न इति आकर्ण्य. हंसाकडून नाही हे ऐकून, नाही, गोगलगायींचे शंख तिथे नाहीत मानस सरोवरात. तर न इति बकैही, न इति आकर्ण्य च बकैही हिही कृतम. बगळे काय करायला लागले? त्याच्याकडून ऐकल्यावर नाही तिथे काही हे शंभुका न संती म्हणजे गोगलगायींचे शंख नाही हे ऐकल्यावर ते बगळे काय म्हणायला लागले? हसायला लागले आणि ही करत ही त्यांना ते आवडलं नाही. म्हणजे बघा, ज्यांनी कधी चांगल्या गोष्टी बघितल्याच नाहीत त्यांना त्याची किंमत कळलीच नाही ना. सतत चिखलात आणि ह्याच्यात नदीच्या साध्या पाण्यात डुंबायची मानस सरोवरातलं सौंदर्य त्यांना कळलंच नाही काय येते, आणि म्हणून ते ही कृतम हसा त्यांची चेष्टा करत, हंसाची चेष्टा करत तिथून ते निघून गेले. म्हणून बघा, परत एकदा पूर्ण सुभाषित वाचते मी, तुम्हाला ते आता कळेल. का त्वम लोहित लोचनास्य चरणो हंसा कुतो मानसा किम तत्र अस्ति सुवर्ण पंकज वनान अंबा सुधा सन्निभ.
मुक्ता शुक्ती अथस्ति शङ्खनिचयः वैदुर्यरोहाः क्वचित् शम्भुकः किं सन्ति न इति च बकैः आकर्ण्य हि कृतम्. त्यांनी त्याची चेष्टा केली हंसाची आणि ते तिथून निघून गेले. म्हणजे चांगल्या गोष्टींचा अनुभव घेणं ही जीवनात कसं आवश्यक आहे, नाहीतर कशी त्या ज्यांना माहितीच नाही, सतत मातीत आणि चिखलात लोळणारे बगळे, त्यांना सौंदर्य मानसरोवरातलं काय आहे माहितीच नाही, म्हणून उलट त्यांनी चेष्टा केली. असं करू नये. म्हणजे बोध पर हे असं सुभाषित आहे. मानवांच्या बाबतीत काय आहे याचं की दुसऱ्याची नीट जाणून घेतल्याशिवाय चेष्टा करू नये. कुठलीही गोष्ट समजून घ्यावी, त्याचा भावार्थ समजून घ्यावा, त्यातल्या गमतीजमती समजून घ्याव्या, पण चेष्टा करून कोणालाही उडवून लावू नये, हे यातून घेण्यासारखं आहे. त्यामुळे हे सुभाषित बोधकर तर आहेच, पण मोठा अर्थ यातून स्पष्ट होतो. बघा पुढचं बघा. खऱ्या मित्राची जाणीव करून देणारे एक सुभाषित आहे. खरे मित्र कोण असतात? वास्तविक एक छोटंसं सुभाषित तुम्हाला माहिती आहे. व्यसने मित्र परीक्षा. संकटामध्ये मित्राची खरी परीक्षा होते. व्यसन शब्दाचा अर्थ दोन आहे संस्कृतमध्ये, एक छंद आणि एक संकट. संकट म्हणून एक सुभाषित ते प्रसिद्ध आहे की 2 ओळींचं आहे ते सुभाषित, ते नंतर कधीतरी सांगेन. पण व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवती, अशा अर्थाचं ते सुभाषित आहे. म्हणजे संकटकाळी व्यसनाची हे संकट काळामध्ये मित्राची खरी परीक्षा होती. आता इथे या सुभाषितातही हाच भावार्थ आहे. बघा. ऐ दलद रविंद ऐ दलद रविंद स्यंदमानं मरंदम तव किमपि लिहंतो मंजुगुंजन्तु भृंगा. मंजुगुंजन्तु भृंगा. ऐ दलद रविंद स्यंदमानं मरंदम तव किमपि लिहंतो मंजुगुंजन्तु भृंगा. दिशि दिशि मधुगंधम तावकीनं विवृण्वन् परिमलम अयम अन्यो बांधवो गंधवाह. आता थोडं वेगळं आहे, पण अर्थ समजल्यावर तुम्हाला कळेल. गंधवाह म्हणजे गंध वाहून देणार, म्हणजे कोण? वारा. वारा. हां बोला. ऐ दलद रविंद म्हणजे हे दलद रविंद म्हणजे उमलणाऱ्या कमळा. अरविंद म्हणजे कमळ. हां, उमलणाऱ्या कमलपुष्पा. स्यंदमानं मरंदम म्हणजे स्यंदमान म्हणजे गळणारा, पाझरणारा, त्यातून जो मध, सुवास किंवा गळणारा जो मध आहे. मरंदम म्हणजे मध. तव किमपि लिहंतः मंजू गुंजंतु भृंगा. तो जो मध गळतो, तो मध कोण चाटतं? तर भुंगे चाटतात. तो मध भुंगे चाटतात की नाही. भुंग्यांना कमळातील मध घेण्याची हे असते. म्हणून कवी म्हणतो, हे उमलणाऱ्या कमलपुष्पा, तुझा गळणारा मध चाटणारे भुंगे कितीही त्याचं मधुर गुंजारव करू दे, कितीही गुंजारव करू दे, त्यांना कितीही ते ओरडू दे, पण तुझा खरा सुगंध पसरविणारे कोण आहे? पसरविणारा कोण आहे? तो वारा आहे. दिशी दिशी मधुगंधम तावकीनं विवृणम परिमलमयम अन्यो बांधवो बांधवा गंधवा. तुझा खरा बांधव, तुझा खरा मित्र हा वाराच आहे. कसं? तर तुझ्याकडे लोभाने आकर्षित होणारे, मध मिळावं म्हणून तुझा गुंजारव करणारे, तुझ्या भोवती फिरणारे असे जे मध चाटणारे भुंगे आहेत, त्यांना मधाच्या अपेक्षेने ते तुझ्या जवळ येतात. ते तुझे खरे मित्र नाही. पण वारा कशाची अपेक्षा ठेवतो का तुझ्याकडे यायला? वारा कशाचीही अपेक्षा न ठेवता तुझा सुगंध दिशादिशात पसरवतो आणि तो तुझा खरा बांधव आहे. असं कवीला या ठिकाणी म्हणायचं की वारा हा तुझा खरा बांधव आहे. म्हणजे लोभाच्या अपेक्षेने जवळ येणारे हे खरे मित्र नसतात, तर जे संकटकाळी सुद्धा उपयोगी पडतात किंवा जे खऱ्या निरपेक्षपणे, आता इथे निरपेक्षपणे जे काम करतात. वारा त्या सुगंध पसरवण्याचं काम निरपेक्षपणे करतो, त्याला कशाची अपेक्षाच नसते ना वाऱ्याला, आणि त्यामुळे निरपेक्षपणे प्रेम करणारे हे खरे मित्र असतात. हा अर्थ यातून सुभाषितकाराला सुचवायचा आहे. पुढे एक आणखीन असंच खूप योग वासिष्ठातलं सुभाषित आहे. ते थोडंसं
कावळ्यांच्या दृष्टीने म्हणजे विभूषणम मौनम विभूषणम मौनम अपंडितानाम या अर्थाचे म्हणजे मूर्ख लोकांनी मौनम विभूषणम मौनम हां विभूषणम मौनम अपंडितानाम म्हणजे काय तर जे पंडित नसतात त्यांनी गप्प बसणं किंवा पंडितांच्या सभेमध्ये गप्प बसणं हेच हितावं असतं. हे कावळ्याच्या ह्याच्यातून सांगितलेले का योगवासिष्ठामधला हा एक श्लोक आहे उत्तरार्धातला बघा. कृष्णवर्णच्छदैः कृष्णवर्णच्छदैः कृष्ण संगतैः किल कोकिलैः म्हणजे कृष्णवर्णच्छदैः कृष्ण संगतैः किल कोकिलैः केन विज्ञायते काकः स्वयं यदि न भाषते काकः स्वयं यदि न भाषते म्हणजे काळ्या पंखांच्या कोकिळांना काळे पंख असतात ना तर काळ्या पंखांच्या कोकिळांच्या संगतीत जर कावळा असेल तर त्यानं ओरडून सांगितल्याशिवाय तो कावळा आहे हे कळणार नाही. तो पंडितच आहे असं वाटेल, ती कोकिळाच आहे असं कोकिळच पक्षी आहे असं वाटेल. आणि म्हणून कवी म्हणतो की मूर्ख लोक जोपर्यंत काय असतात पंडितांच्या सहवासात असतात तोपर्यंत कळत नाही आणि म्हणजे की ते त्यांनी स्वतःहून सांगितल्याशिवाय ते कळणारच नाही ना ते मूर्ख आहे तसं. आणि म्हणून पंडितांच्या सभेमध्ये मूर्खांनी मौन धारण करणं हे हिताचं आहे. ते बोलू लागली कीच मूर्ख माणसं बोलू लागली कीच कळतं ते मूर्ख आहेत म्हणून ओके नाही म्हणून त्यांनी गप्प बसणं हे हितावह असतं. आणि म्हणून असं म्हणतं विभूषणम मौनम अपंडितानाम. काय चांगला म्हणजे आत्तापर्यंत आपण कोकिळ हंस बगळे याच्यात आपण बघितलं. आता आपण साधारण फार महत्त्वाचं व्यवहारातलंच अनेक गोष्टी एकत्र करणार म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे या अर्थाचं एक सुभाषित बघणार आहोत. तुम्हाला आवडेल ते बघा. आवडलं का सांगा मला नंतर. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः. अगदी सोपं आणि व्यवहारातलं आहे. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः. सहा हेतु सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य. सहा हेतु सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य. माहिती आता अर्थ बघा असा आहे की थेंबे थेंबे तळे साचे या अर्थाने हे सुभाषित आहे की जलबिंदू निपातेन पाण्याचा थेंब थेंब पडून थेंब थेंब पाणी पडून काय होतं क्रमशः पूर्यते घटा घडा थेंब थेंब पाण्यानं भरतो. आपण आता पावसाळ्यात सुद्धा एक ठेवलं बाहेर घडा तर आपल्याला कळतं की भरतो. किंवा घरात सुद्धा पाणी जरी कमी येत असलं काही वेळेला तरी सुद्धा थेंब थेंब पडून तो घरात अर्धा तासाने का होईना 1 तासाने का होईना आपल्या घरात जे असेल ते भांडं किंवा काही घडा हे भरतं. थेंबे म्हणजे कवी काय म्हणतो की पाण्याचा थेंब थेंब पडून हळूहळू घडा भरतो. हाच न्याय सर्व विद्यांच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत आणि धनाच्या बाबतीत आहे. हाच न्याय बघा. आता सर्व विद्यांच्या बाबतीत कसं तर बघा कोणी काही एकदम कष्ट केल्याशिवाय किंवा विद्या केल्याशिवाय किंवा कष्ट विद्या घेतल्याशिवाय त्याच्यासाठी काही त्रास सोसल्याशिवाय कोणी मोठं झालं नाही. आपल्याकडे उदाहरणं अनेक आहेत. अब्दुल कलाम यांना सुद्धा लहानपणी ते 8 वर्षाचे असताना त्यांना ते पेपर विकत होते. पेपर विकून म्हणजे त्यांनी विद्या मिळवली की त्याच्यानंतर ते अभ्यास करायचे म्हणजे त्या ह्याच्यातून मिळणाऱ्या ह्याच्यातून त्यांना त्याचा उपयोग व्हायचा. आपल्याकडे आणखीन अनेक उदाहरणं आहेत. लोकमान्य टिळक काय सावरकर काय किंवा आपल्या लता मंगेशकर कुठलीही विद्या मिळवण्यासाठी त्यांनी किती कष्टातून ते वर आलेले आहेत. किंवा सुधीर फडक्यांचं उदाहरण घ्या. सुधीर फडके पण त्यांना पण कष्ट एकदम काही सगळे गायक होत नाहीत किंवा संगीतकार होत नाहीत किंवा ग दि माडगुळकर घ्या. सगळ्यांनाच कष्ट म्हणजे आपापली विद्या मिळवण्यासाठी 64 विद्याकला आपल्याकडे आहेत. त्यामुळे कुठलीही विद्या असू दे फक्त अभ्यासातली किंवा डॉक्टर
होणं, MA इंजिनियर होणं वगैरे ह्याच विद्या नाही आहेत, तर प्रत्येक क्षेत्रातली विद्या ही श्रेष्ठ आहे. आणि हल्ली तर नक्कीच सिद्ध झालेले आहे की कुठल्याही कलेला सुद्धा खूप महत्त्व आलेलं आहे. आपल्या काळात थोडंसं कमी होतं, पण आत्ताच्या काळात कलेला, कुठल्याही कलेला महत्त्वाचं स्थान आहे. आणि कुठल्याही क्षेत्रात गेला आपला मुलगा किंवा मुलगी कोणी येईल तरी सुद्धा ते चांगलाच आहे. तिथे फक्त त्यांनी आपलं छान चांगलं केलं पाहिजे, वरपर्यंत जास्त काम करून ते मिळवलं पाहिजे. सगळ्यांनाच याच्या बाबतीत कष्ट होतात. आपण अनेक उदाहरणं ऐकतो. एक भागवत गुरुजींचं पण उदाहरण मी ऐकलेलं आहे, जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुरुवातीला तिथे होते, भागवत गुरुजी म्हणून. त्यांना सुद्धा लहानपणी विद्या मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. त्या काळात म्हणजे त्यांनी त्या काळात अनेक गोष्टी पाठ केल्या, गीता पाठ केली की कष्ट म्हणजे कुठे आंघोळीसाठी त्यांना लांब जावं लागत होतं नदीवर, तर त्या वेळात त्यांनी म्हणजे इतकं लोकांनी कष्ट काढल्यावर त्यांना विद्या प्राप्त झालेली आहे, कष्ट केल्यावर. तर असं हे कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, हे या उदाहरणांनी सिद्ध केले की जलबिंदू निपातेन. पाण्याची का आठवण झाली? पावसाळा आहे, श्रावण महिना, म्हणून हा श्लोक आठवला मला की जलबिंदू निपातेन, ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब थेंब पडून घडा भरतो, आणि तोच न्याय सर्व विद्यांच्या बाबतीत. विद्यासुद्धा मिळवताना ती क्षणाक्षणानं मिळवायला लागते, हे या सगळ्या लोकांच्या उदाहरणातून सिद्ध होतं. आणि म्हणून त्या अर्थाचं पण एक सुभाषित आहे, कदाचित माहिती असेल आपल्याला, शाळेमध्ये कॉलेजमध्ये वगैरे गेलेलं असेल. क्षणशः कणशश्चैव, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्. क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम्. म्हणजे क्षणाक्षणानं विद्या मिळवावी, कणाकणानं धन मिळवावं. जर क्षणाचा त्याग केला आणि कणाचा त्याग केला, पैशाला महत्त्व दिलं नाही आणि क्षण क्षण वाया घालवला, तर विद्या मिळणार कुठून, अशा अर्थाचं ते सुभाषित आहे. आणि हे ह्या संदर्भात आठवलं म्हणून सांगितलं की जलबिंदू निपातेन, जसा पाण्याचा थेंब थेंब पडून हे होतं, तसंच विद्या मिळवताना सुद्धा प्रत्येक वेळेचा सदुपयोग केला तर ती विद्या मिळते. तीच गोष्ट धनाच्या बाबतीत. कोणी एकदम कष्ट केल्याशिवाय, काही श्रम केल्याशिवाय एकदम धनवान होत नाही. आपल्याकडे धनाढ्यांची उदाहरणं काही जन्मजात असतात, ती गोष्ट वेगळी, पण श्रीमंत होण्यासाठी सुद्धा अनेक कष्ट करावे लागतात धनवान होण्यासाठी. काही धनाढ्य सुरुवातीला गरीब असतात आणि मग जे नंतर धनाढ्य होतात त्यांना गरिबांची सुद्धा किंमत कळते. त्यांना उलट जे जन्मतः श्रीमंत असतात त्यांना ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले असतात, त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही. पण जे कष्टातून वर आलेले असतात त्यांना त्याचं महत्त्व कळतं. आणि म्हणून म्हटलंय की ही गोष्ट धनाच्या बाबतीत पण. धर्माच्या बाबतीतही तीच आहे. धर्माच्या तर अनेक व्याख्या केल्या जातात. त्यातील एक व्याख्या सगळ्यांना माहिती असेल की धारणा धर्म इतिहास. जो धारण करतो तो धर्म. आणि गीतेच्या दृष्टीनं बघितलं तर धर्म म्हणजे स्वतःचा धर्म. आपलं गृहिणींच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रत्येकाचा धर्म स्वधर्म हा ठरलेला आहे. गृहिणीचा धर्म घर नीट सांभाळणं, शिक्षकाचा धर्म नीट शिकवणं, गायकाचा धर्म गायन कला नीट आत्मसात करून ती लोकांच्या पुढे नीट सादर करणं, नृत्याचंही तसंच आहे. प्रत्येक गोष्टीचं तसं आहे की त्या ह्याच्यात तो प्रत्येकाचा स्वधर्म म्हणजे कर्तव्य, आणि ते कर्तव्य चांगल्या तऱ्हेनं पार पाडणं. स्वकर्मणा तम अभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. स्वतःच्या कर्मरूपी पूजेनं, म्हणजे कर्म हीच पूजा आणि तोच धर्म, हे हळूहळू प्राप्त होतं, एकदम काहीच प्राप्त होत नाही. म्हणून इथे सुभाषितातली ही ओळ अगदी समर्पक आहे की तोच न्याय सर्व सहायेतु सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च. आवडलं का सुभाषित आपल्याला? की म्हणजे विद्येच्या बाबतीतला जो आहे तोच धर्माच्या बाबतीत आहे, तोच धनाच्या बाबतीत आहे. हा, वाटायला कर्म, कर्म तो पण चालेल. हा, स्वतःचं कर्तव्य तेच वाटेला आलेलं कर्म प्रत्येकाचं, बरोबर आहे तुमचं, कर्मच. आणि म्हणूनच स्वकर्मणातम अभ्यर्थ म्हणतं की स्वतःचं कर्म इतकं चांगल्या तऱ्हेनं करायचं की तीच परमेश्वराची पूजा होईल.
हो की नाही? असा गीतेत उल्लेख आहे. आपलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत पण म्हटलंय, स्वकर्म कुसुमांची विरा, नाही का? तो हेच आहे ना, धर्मच आहे तो. म्हणजे चांगल्या तऱ्हेनं कर्म करणं धर्म. हं. कर्तव्य कर्म, कर्तव्य कर्म, असं वेगवेगळे अर्थ आहेत त्याचे, बरोबर आहे. पुढचं जे आहे सुभाषित, ते पण असंच आहे की होती दृष्टिपूतं दृष्टिपूतं न्यसेत पादम, दृष्टिपूतं न्यसेत पादम, वस्त्रपूतं पिबेत जलम, वस्त्रपूतं पिबेत जलम, सत्यपूतां वदेत वाणीं, मनःपूतं समाचरी. बघा, दृष्टिपूतम नसेत पदम म्हणजे अगदी नीट पाऊल ठेवताना सुद्धा दृष्टिपूतम, डोळ्यांनी नीट पारखून, कुठे घाण नाही ना, खराब नाही ना, किंवा कुठे घसरत नाही ना आपण, हे बघून दृष्टिपूतम न्यसेत पादम. नागरिक कसा असावा, आदर्श नागरिकत्वाचं उदाहरण, आदर्श नागरिकांनी कसं वागलं पाहिजे, असं यासाठी हे सुभाषित आहे असं मला वाटतं. की दृष्टिपूतम न्यसेत पादम म्हणजे पाऊल ठेवायची जागा, पादम पाऊल ठेवायची जागा सुद्धा पारखून बघावी, नीट आहे ना. आपण बघतोच ना, आता पावसाळ्यात तर ते बघावंच लागतं आपल्याला. हां. आणि वस्त्रपूतम पिबेत जलम, व सगळ्यांना माहिती आहे वस्त्रपूतम, वस्त्रानं गाळून पाणी प्यावं, कारण आता पावसाळ्यात तर त्याची जास्त गरज आहे आपल्याला, की विशुद्ध पाणी मिळतं म्हणून हे प्यावं. सत्यपूतां वदेत वाणी, सत्यानं पवित्र झालेली, सत्य असेल तीच वाणी बोलावी. हा सत्यपुरा, काही वेळेस ते शक्य होत नाही, पण सत्यपूतां सत्यानं पवित्र झालेली वाणी बोलावी. आणि मनःपूतम समाचरी, याचा अर्थ लोक खूप चुकीचा घेतात. मनःपूतम म्हणजे मनाला येईल तसं स्वच्छंदपणे, असा अर्थ नाही, असा अर्थ नाही आहे त्याचा. त्याचा अर्थ असा आहे, मनानं पवित्र झालेली गोष्ट म्हणजे आचरण सुद्धा विवेकबुद्धीनं पारखून बघावं, आचरण पण विवेकबुद्धीनं पारखून बघावं. मनःपूतम समाचरे म्हणजे नीट मनानं पवित्र झालेलं गोष्ट लक्षात घेऊन हे पटतंय का आपल्याला, किंवा विवेकबुद्धीला आपल्या पटतंय का, हे बघून वागावं. म्हणून मनःपूतम याचा अर्थ फार महत्वाचा आहे. याच्यावरनं आठवलं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्यम ब्रूयात सत्य बोलावं, प्रिय बोलावं, पण सत्यम अप्रियम न ब्रूयात, पण सत्य आहे पण ते अप्रिय आहे दुसऱ्याला, ते बोलू नये असं म्हटलं जातं, कारण समोरच्या माणसाला ते आवडत नाही. पण काही वेळेला आपल्या लक्षात येतं का, की काही वेळेला सत्य आहे पण अप्रिय असेल तरी बोलावं, त्याचा फायदा होतो काही वेळेला, हो की नाही? आणि म्हणून जे साधू लोक किंवा सज्जन लोक असतात त्यांच्या बाबतीत काय म्हटलं जातं, की एक सुभाषित आहे त्या अर्थाचं असं, की यथाचित्तम, सांगितलंही असेल मी आधी, यथाचित्तम तथा वाणी, यथा वाणी तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायांच साधूनाम एकरूपता. यथा वाचम तथा वाणी, जसं बोलणं तशी वाणी, म्हणजे थोडक्यात काय, की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, पाठ आहे आपलं. आणि पण असं होत नाही ना, म्हणून या ठिकाणी सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न सत्यम अप्रियम, यावरनं आठवलं की खरंच अशी माणसं असली पाहिजेत की जशी वाणी साधू लोकांची सज्जनांची तशी असते, यथा चित्तम तथा वाणी, जसं त्याचं मन तशी वाणी, जशी वाणी म्हणजे जसं बोलणं तशी त्याची क्रिया, आणि चित्तेवाची क्रिया यांचं मन वाणी आणि क्रिया कृती वागणं, याच्यामध्ये साधू लोकांची म्हणजे सज्जनांची चांगल्या लोकांची एकवाक्यता असते, आणि ही एकवाक्यताच ही अपेक्षित आहे. आणि म्हणून जे म्हटलं आपण की दृष्टिपूतम न्यसेत पादम, वस्त्रपूतम पिबेत जलम, सत्यपूतां वदेत वाणीं, मनःपूतं समाचरे. मनानं पवित्र झालेली गोष्ट म्हणजे ही गोष्ट कोणाला असते, तर ही सज्जन लोकांची असते. म्हणून यथा चित्तम तथा वाणी असं जे आठवलं, याच्यावरनं जो भावार्थ जो निघाला तो
तो निघाला. म्हणून ते सुभाषित सांगितलं की यथा चित्तम तथा वाणी, यथा वाणी तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायांच्या साधूनाम एक रूपता. आता पुढे एक सुभाषित जे आहे ते बघा. हा महिना आपण म्हणतो श्रावण महिन्यात आपण सगळ्यांनीच केलंही असेल ते दानाचा महिमा असं म्हटलं जातं. दान करावं म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही दान करतोच, काही ना काही देत असतो. तर त्याच्या संदर्भातलं एक सुभाषित मला आठवलं आणि ते सुभाषित तुम्हाला सांगावं असं खूप वाटलं. आणि त्यातलं अर्थसौंदर्य, शब्दसौंदर्य अतिशय सुरेख आहे आणि ते तुम्हालाही आवडेल असं मला वाटतं. बघा, गौरवम प्राप्यते, मागे एकदा केव्हा तरी उल्लेख आला असेल ओघामध्ये, पण डिटेल आपण ते बघितलं नाही. गौरवम प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचया. गौरवम प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचया, स्थितिरुच्चैः पयोदानां पयोधीनां अधस्थिती. पयोधीनां अधस्थिती. बघा, आतापर्यंत आपण अनेक तुम्ही ऐकली असतील अनेक उदाहरणं दानाच्या बाबतीतली, दानाचं वर्णन करणारी अनेक सुभाषित आहेत. पण हे सुभाषित मला आवडतं का, तर बघा यातली शब्दरचना किंवा दिलेला दाखला, दिलेला दृष्टांत किती समर्पक आहे. बघा, गौरवम प्राप्यते दानात. एक साधं पाठ घेऊया. गौरवम प्राप्यते दानात. गौरव, मोठेपणा माणसाला कशामुळे मिळतो, तर दान केल्यामुळे. हां, मोठेपणा माणसाला दान केल्यामुळे. आपल्या जवळचं आपण मागे पण बघितलं होतं यज्ञ, जेव्हा गीतेचं आपण बघत होतो तेव्हा बघितलं होतं की यज्ञ संकल्पना म्हणजे काय, तेव्हा दानाचा विषय आला होता. तेव्हा बघितलं होतं की आपल्यापेक्षा जे लहान असतात त्यांना काहीतरी द्यावं आणि एकमेकांना म्हणजे जे आपल्याबरोबरचे आहेत त्यांना एकत्र करावं आणि त्यांच्याशी नीट वागावं वगैरे असं आपण त्यावेळेला बघितलं होतं. तर गौरवम प्राप्यते दानात म्हणजे गौरव किंवा माणसाला मोठेपणा हा दान केल्यामुळे मिळतो. न तु वित्तस्य संचयात, संपत्तीचा साठा केल्यामुळे गौरव माणसाला प्राप्त होत नाही. संपत्तीचा साठा केल्यामुळे. म्हणून गौरवम प्राप्यते दानात, दान केल्यामुळे माणसाला मोठेपणा प्राप्त होतो, संपत्तीचा साठा केल्यामुळे नाही. आणि हे कुठल्या उदाहरणाने सांगितलंय बघा. ती जी दोन उदाहरणं आहेत त्याचे दोन शब्द आहेत, पयोद आणि पयोधी. पयोद म्हणजे पाणी देणारा आणि पयोधी म्हणजे पाणी साठविणारा, सागर, समुद्र. पयोधी पाणी साठवणारा. पयोद पाणी देणारा. कोण? पाणी देणारा ढग आणि पाणी साठवणारा समुद्र. बघा, स्थिती उच्चैः पयोदानाम. पयोदानाम म्हणजे पाणी देणाऱ्या ढगाचं स्थान आकाशात उंच जागी असतं. पाणी देणाऱ्या ढगाचं स्थान आकाशात उंच जागी असतं आणि पाणी साठवणाऱ्या समुद्राचं स्थान खाली पृथ्वी तलावर असतं. तर ह्या दोन उदाहरणांनी, ही दोन उदाहरणं इतकी बोलकी आहेत की या दोन उदाहरणांनी, या दोन दाखल्यांनी, दोन दृष्टांतांनी सुभाषितकारांनी सांगितलंय की गौरवम प्राप्यते दानात. आता हा कसं गौरव प्राप्यते दानात? पयोद काय करतो? पाणी देतो, पाणी देऊन ढग पाणी देतो, बरसून परत आकाशात जातो परत बरसण्यासाठी, हो की नाही? म्हणजे हा पयोद म्हणजे पाणी देत त्याचं स्थान उंच जागी आहे आणि हा एक दानाचं म्हणजे ते पटवण्यासाठी कसं सांगितले की त्याचं स्थान वर आहे. तो पाणी देऊन वर आकाशात जातो, त्याला हे नसतं. पण हा समुद्र कसा आहे, तर पाणी साठवणारा आहे आणि कालांतरानं सगळ्या नद्यांचं पाणी त्याच्यात मिसळून ते उलटं गढूळ होतं, पिण्यालाही योग्य होत नाही, खारट होतं, जंतू त्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून ह्या दोन उदाहरणांनी असं सुचवले की गौरवम प्राप्यते दानात, ढगाचा गौरव होतो, ओके मी, आणि न तु वित्तस्य संचयात, साठा केल्यामुळे नाही. समुद्र हा साठा करतो पाण्याचा, खाली असतो
म्हणून हे या दोन उदाहरणांमुळे पयोद आणि पयोधी या शब्दांमुळे या सुभाषिताला एक वेगळीच उंची प्राप्त झालेली आहे. हां, आणि बघा त्यामुळे गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात स्थितिरुच्चैः पयोदानां पयोधीनां अधस्थितिः. बघा त्यामुळे यातलं शब्दसौंदर्य अर्थसौंदर्य मनाला जास्त भावतं. तर याच्यावरनं एक गोष्ट आठवली मला, ती म्हणजे खूप तुम्हाला पण आवडेल कदाचित. बघा, दानात संजायते सुखम या सुभाषितावरनं एक गोष्ट आठवली. दानात संजायते सुखम, दान केल्यामुळे न तू भोगे सुखम त्यागे सुखम, म्हणजे भोगामध्ये सुख नाहीये, त्याग करणार, दान करणार, दान केल्यामुळे माणसाला सुख मिळतं. तर एक छोटीशी गोष्ट आहे. एक भिकारी असतो, भिक्षार्थी असतो एक, आणि तो भिक्षार्थी भीक मागण्यासाठी म्हणून तो बाहेर पडतो. आणि त्याच वेळी म्हणजे त्याच्या झोळीमध्ये काही धान्य असतं, पण तो आणखीन काही, तो समोरून येताना त्याच वेळेला एका राजाला बघतो. तो राजा सुवर्ण रथातून चाललेला असतो. असं त्या राजाला बघतो आणि मग त्याला मग वाटतं आज आपल्याला अगदी छान भिक्षा मिळणार, कारण राजा सुवर्ण रथातून चाललेला आहे म्हणजे आपल्याला खूप छान भिक्षा मिळणार, तो आनंदित होतो. म्हणजे आपलं सगळं दारिद्र्य नष्ट होईल, दारिद्र्यम सहजम नश्चित वगैरे त्याच्या मनात विचार होतो आणि आपण एकदम सुखी आणि श्रीमंत होऊ असं त्याला वाटतं. आपल्याला छान मिष्टान्न भोजन मिळेल आणि काषाय वस्त्रम म्हणजे रेशमी वस्त्र मिळतील आणि त्यामुळे आपलं दारिद्र्य नाहीच होईल, असा तो विचार करत असताना एक अद्भुत गोष्ट घडते की राजा त्या सुवर्ण रथातून उतरतो आणि यानं हात पसरवण्याऐवजी राजाच त्याच्या पुढे हात पसरतो. राजा त्याच्या पुढे हात पसरतो. याला कळत नाही काही, आणि त्याच्याकडे झोळी असते, त्या झोळीत काही धान्य असतं थोडंफार, पण त्याला द्यायचं म्हणजे नको वाटत असतं, कारण आपल्याजवळचं कमी होईल असं त्या भिकाऱ्याला वाटतं. आणि म्हणून तो अगदी अनिच्छेनंच, म्हणजे इच्छा नसतानाच आपल्याकडच्या धान्यातला एकच धान्यकण राजाला देतो. आणि राजा सुद्धा तो घेतो, काही बोलत नाही, मौन धारण करतो आणि राजाही तिथून निघून जातो. राजा निघून जातो आणि हा पण थोड्या वेळाने आपल्या पर्णकुटीत येतो. आणि तो काय करतो, पर्णकुटीत आपल्या आल्याबरोबर, आपल्या झोपडीत आल्याबरोबर तो आपलं धान्य कण, म्हणजे झोळीत धान्य दिलेलं असतं लोकांनी किंवा काय, तर ते तो जमिनीवर टाकतो. आणि एकदम आश्चर्य, त्यातला तो एक कण, जो कण असतो तो कण काय झालेला असतो, तो एकच कण जो त्यांनी राजाला दिलेला असतो आणि अनिच्छेनं दिलेला असतो, तोच कण काय होतो, तो धान्य, तो कण असतो तो सोन्याचा होतो. आणि मग याला वाईट वाटतं, अरे आपण सगळंच दिलं असतं तर असं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की दानमंतरा सुखम, म्हणजे दानमंतरान्न सुखम, दानाशिवाय सुख नाही. दान केल्यानं सुख मिळतं. त्या भिकाऱ्यासारखी नाही तर आपली अवस्था होईल की त्याला नंतर वाटून काय उपयोग झाला, त्याला वाटतं नंतर की आपण जास्त दिलं असतं तर सगळेच धान्य, सगळेच सोन्याचे कण झाले असते. पण तो एकच जो कण होतो तो त्यांनी दिलेल्या कणापेक्षा लहानही नसतो आणि मोठाही नसतो, तेवढाच सोन्याचा झालेला असतो. आणि म्हणून त्या आपली अवस्था त्याच्यासारखी होऊ नये म्हणून आपण ह्या उदाहरणांनी आपण शिकलं पाहिजे की आपण गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात. आपल्याला सगळं दुसऱ्याला देऊन टाकावं असा त्याचा अर्थ नाही, पण काहीतरी आपण समाजाचं ऋण लागतो असं समजून. आणि हा महिनाच तसा असल्यामुळे हे सुभाषित मला आठवलं आणि आज ते आपल्याला सांगावं असं वाटलं की श्रावण महिन्यात काहीतरी वेगळी सुभाषितं आपण घेऊया असा विचार मी केला आणि ते सांगितलं. बघा की आपण बघतोच ना रोज घरामध्ये की दिव्यामध्ये वात आहे, तेल आहे, पण दिवा पेटतो का? नाही, पेटत नाही, कारण ते काळे पेटीनं पेटवल्याशिवाय तो पेटत नाही दिवा. तसंच आपल्या अंतरंगातील आपण जी वाईट विचार आहेत ते काढून टाकून, किंवा जो मलिनता जे म्हणतो आपण, अंतःकरण स्वच्छ करून,
ते चांगल्या विचारांनी आपण अंतःकरण, चांगल्या सुविचारांनी, संस्कारांनी आपण ते भरून टाकून आपण सुखरूप होऊया आणि आपण इथे थांबूया.